मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-23 या अंतर्गत इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 या विषयातील दिवस दुसरा ज्यामध्ये कृतीपत्रिका 2चा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि या अगोदर आपण कृतीपत्रिका 1 आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। यासोबतच विज्ञान भाग 1 व भाग 2 ची पूर्व चाचणी देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। या सर्व व्हिडिओचे लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळतील। तुम्ही हे सर्व व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या। चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो कृतीपत्रिका 2 आहे विज्ञान भाग 1 वर्ग 10वा आणि यामध्ये समजून घेऊया या अंतर्गत विस्थापन आणि अंतर, गती, त्वरण, न्यूटनचे गतिविषयक नियम या घटकांविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे। संदर्भ म्हणून यासाठी आपण इयत्ता 9वी प्रकरण क्रमांक 1 गतीचे नियम याची आपण मदत घेऊ शकता। तरी कृतीपत्रिका पूर्ण आपण अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये काही क्षमता निर्माण होतील। त्या क्षमता विधानाद्वारे सांगितलेले आहेत। पहिलं क्षमता विधान ते म्हणजे दैनंदिन जीवनातील विविध घटनांमागील गती व गतिविषयक नियमांच्या कार्यकारण संबंधाचा पडताळा घेता येतो। त्यानंतर क्षमता विधान क्रमांक 2 विस्थापन व वेग, अंतर, वेळ व वेग यांच्या आधारे आलेखावरून सूत्रांची निर्मिती देखील करता येते। क्षमता विधान क्रमांक 3 गतिविषयक समीकरणे मांडून त्या आधारे गणितीय उदाहरणे सोडवता येतात। तर मित्रांनो हे झाले आपले क्षमता विधाने। तर आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये इयत्ता 9वीचे काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत। त्या मुद्द्याचा अभ्यास तुम्ही चांगल्या प्रकारे करायचा आहे व त्यावर आधारित सराव करूया या अंतर्गत आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरे द्यायची आहेत। आता वेळेअभावी आपण या ठिकाणी डायरेक्टली हे प्रश्न घेतलेले आहेत व त्यांच्या उत्तरांच्या स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत। तर यामधील पहिला प्रश्न तो म्हणजे एखादी वस्तू गतिमान आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या बाबीचा विचार करावा लागतो, तर त्याविषयी आपण माहिती घेऊया। जर एखादी वस्तू तिच्या सभोवतालच्या संदर्भात स्वतःची जागा बदलत आहे किंवा नाही यावरून त्या वस्तूच्या गतिमानतेच्या स्थितीविषयी आपणास माहिती मिळते। म्हणजे महत्त्वाचा मुद्दा काय की ती वस्तू तिच्या सभोवतालच्या वस्तूंच्या संदर्भामध्ये स्वतःची जागा बदलत आहे किंवा नाही यावरून आपण ठरवूया की ती वस्तू गतिमान आहे का स्थिर आहे। म्हणजेच जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे आणि जर वस्तू तिच्या सभोवतालच्या संदर्भात तिची जागाच जर बदलत नसेल तर ती वस्तू मात्र स्थिर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 दैनंदिन जीवनातील वर्तुळाकार गतीची विविध उदाहरणे शोधा। तर आपण 3-4 उदाहरणे इथं घेऊया। पहिलं उदाहरण मित्रांनो गोफणीतील दगडाची गती ही वर्तुळाकार गती आहे। त्यानंतर सायकलच्या चाकावरील कुठल्याही बिंदूची गती, केवळ सायकलचेच चाक नाही मित्रांनो की कोणत्याही वाहनाचं चाक असेल तर त्या चाकावरील कुठल्याही बिंदूची गती ही वर्तुळाकार गतीच असेल। त्यानंतर पृथ्वीची सूर्याभोवतालची गती, त्याचबरोबर पंख्याच्या पात्यांची गती ही देखील वर्तुळाकार गतीच आहे। आणि त्यानंतर चंद्राची पृथ्वीभोवतालची गती हे देखील वर्तुळाकार गतीचेच उदाहरणं आहेत। पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 3 घड्याळाच्या सेकंद काट्याच्या टोकाचे निरीक्षण करा। त्याच्या चाली व वेगाविषयी तुम्ही काय सांगाल। याचं उत्तर पाहूया। घड्याळाच्या काट्याच्या टोकाची चाल ही सतत स्थिर असते, परंतु त्याची विस्थापनाची दिशा मात्र सतत बदलत असल्याने त्याचा वेग मात्र सतत बदलतो। कारण आपल्याला माहिती आहे की या घड्याळाच्या काट्याची दिशा, विस्थापनाची दिशा ही बदलत आहे, कारण प्रत्येक सेकंदाला याची दिशा मात्र बदलत आहे आणि यामुळे त्याचा वेग मात्र सतत बदलताना आपल्याला जाणवेल। आता सेकंद काट्याची टोक ही वर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने या गतीला एक समान वर्तुळाकार गती असं म्हणतात। म्हणजेच त्याची चाल व वेगाविषयी आपण काय माहिती सांगूया तर त्याची चाल मात्र स्थिर असते, परंतु वेग मात्र सतत बदलत असतो। पुढे जाऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 अग्निबाणाच्या उड्डाणामागील तत्व स्पष्ट करा। तर अग्निबाणाचे म्हणजेच रॉकेटचे कार्य न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमावर आधारलेले आहे। अग्निबाणातील इंधन प्रज्वलित केले असता रासायनिक क्रियांमुळे त्याचे ज्वलन होते, त्यावेळी फार मोठे बल त्या ठिकाणी निर्माण होते। या प्रचंड बलामुळे ज्वलनातून निर्माण झालेला उष्ण वायू या अग्निबाणाच्या शेपटाकडील बाजूस असलेल्या छोट्या छिद्रातून जमिनीच्या दिशेने जोराने फेकले जातात। त्यानंतर या वायूकडून त्याच वेळी
अग्निबाणावर उड्डाण बल हे वरच्या दिशेने प्रयुक्त केले जाते. हे बल अग्निबाणावरील पृथ्वीच्या गुरुत्व बलापेक्षा तसेच हवेच्या विरोधी बलापेक्षा अनेक पटीने जास्त असते आणि या प्रचंड बलामुळेच अग्निबाणाचे प्रचंड वेगाने प्रक्षेपण होते व तो पृथ्वीच्या गुरुत्व बलावर मात करून अवकाशामध्ये जाऊ शकतो. तर अशा प्रकारे ही अग्निबाणाच्या उड्डाणामागील तत्व आपण या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, तुमच्या सभोवतालची 5 उदाहरणे घेऊन त्याचे न्यूटनच्या गतिविषयक नियमावर आधारित स्पष्टीकरण सांगा. गतिविषयक तिन्ही नियमावर आधारित हे वेगवेगळे उदाहरणे कोणते आहेत आपल्या दररोजच्या जीवनामधील, त्याविषयी आपल्याला चर्चा करायची. सर्वात अगोदर आपण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम या नियमावर आधारित एक उदाहरण पाहूया. तर विजेवर चालणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ त्याची पाती जडत्वामुळे फिरत राहतात. त्याचबरोबर हवेशी घर्षण झाल्यामुळे तसेच पंख्याच्या आतील भागामधील घर्षणामुळे ती पाती थोड्या वेळाने फिरायची थांबतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पंखा बंद केल्यानंतर काही वेळानंतर काही कालावधीनंतर तो बंद होतो. तोपर्यंत त्याची पाती फिरतच असतात. त्याच्या पाठीमागं कारण आहे ते म्हणजे जडत्वाचं. आणि न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा जडत्वावरच आधारित आहे मित्रांनो. त्यानंतर न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमावर आधारित एक उदाहरण आपण अभ्यासूया. तर न्यूटनच्या गतिविषयक दुसरा जो नियम आहे हा संवेगावर आधारित असतो. P = m × v म्हणजे संवेग बरोबर वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार असतो. त्याचं उदाहरण पाहूया मित्रांनो. तर प्लास्टिकच्या चेंडूपेक्षा रबरी चेंडूचा झेल घेणे हे थोडेसे अवघड जाते, कारण रबरी चेंडूचे वस्तुमान हे अधिक असल्याने त्याचा संवेग देखील अधिकच असतो. म्हणजेच या वस्तुमानाची एमची किंमत जितकी अधिक असेल ना तितकंच या पीची म्हणजेच संवेगाची किंमत देखील अधिक असते. हे झालं दुसरं उदाहरण. त्यानंतर न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित एक उदाहरण घेऊया आपण. त्यानंतर यापुढील सर्व उदाहरणे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित असतील. आपण पोहत असताना हाताने पाणी मागे लोटत असतो. त्याचवेळी पाणी सुद्धा समान परिमाणाच्या प्रतिक्रिया बलाने आपणास पुढे लोटत असते व त्यामुळेच आपले पाण्यामध्ये विस्थापन घडून येते. म्हणजेच आपल्याला पाण्यामध्ये पोहायला सोपं जातं व आपण हळूहळू पुढे पुढे जात असतो. त्यानंतर उदाहरण क्रमांक 4 हे देखील न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावरच आधारित आहे. टेबलावर ठेवलेले पुस्तक आपल्या वजना इतके बल टेबलावर प्रयुक्त करते आणि टेबल देखील समान परिमाणाचे प्रतिक्रिया बल हे पुस्तकावर ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने प्रयुक्त करत असते. म्हणजेच या ठिकाणी क्रिया व प्रतिक्रिया बलाचा संदर्भ आपल्याला घेता येतो. त्यानंतर उदाहरण क्रमांक 5 हे देखील न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे. जेव्हा बॅटने चेंडू मारला जातो तेव्हा चेंडू सुद्धा त्याचवेळी समान परिमाणाची प्रतिक्रिया बल परंतु विरुद्ध दिशेने हे बॅटवर प्रयुक्त करतो. चेंडूवरील प्रयुक्त बलामुळे त्याचा वेग वाढत जातो, तर बॅटवरील प्रयुक्त बलामुळे बॅटचा पुढच्या दिशेने असलेला वेग किंचितसा कमी होतो. तर मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये न्यूटनच्या गतिविषयक तिन्ही नियमावर आधारित या उदाहरणाचा आपल्याला नेहमी अनुभव येतच असतो. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न क्रमांक 6. गतिमान मोटारीचे ब्रेक एकदम दाबल्यास प्रवासी पुढे झुकतात किंवा पडतात. असे का होत असावे? तुमचे मत याबद्दल नोंदवायचे आहे. तर मित्रांनो, आपण स्वतः हा अनुभव घेतलेला असेल बऱ्याच वेळेस, त्याविषयी आपण माहिती घेऊया. गतिमान मोटारीतील प्रवाशांना मोटारीची गती प्राप्त झालेली असते. ब्रेक दाबून मोटारीची गती एकदम कमी केल्यास मोटारीतील आसनांशी निगडीत असलेल्या प्रवाशांच्या शरीराच्या भागाची गती ही मोटारीच्या गती एवढी होते, पण त्यांच्या शरीराचा वरचा भाग मात्र जडत्वामुळे पूर्वीप्रमाणेच गतिमान राहतो. परिणामी प्रवासी पुढे झुकतात किंवा पडतात. प्रश्न क्रमांक 7. समजा स्कूटर व ट्रक यांची टक्कर झाली तर दोघांपैकी कोण दूरवर फेकले जाईल असे तुम्हाला वाटते? हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता जेव्हा स्कूटर व ट्रक यांची टक्कर होते तेव्हा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार क्रियाबल व त्याचवेळी कार्यरत असणारे प्रतिक्रिया बल यांची परिमाणे समान असतात, परंतु दिशा या परस्पर विरुद्ध असतात. म्हणजे स्कूटर आणि त्यानंतर मग पुन्हा ही पुढे मोठी असलेली ट्रक. आता यांच्यामध्ये जेव्हा टक्कर होते ना मित्रांनो,
स्कूटर या ट्रकवरती बल प्रयुक्त करते आणि त्याच वेळेस ट्रक देखील या स्कूटरवर तेवढ्याच परिमाणाचं तितक्याच प्रमाणाचं बल प्रयुक्त करते, परंतु यांच्या दिशा मात्र परस्पर विरुद्ध असतात। आता न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण म्हणजेच F बरोबर m गुणिले a हे सूत्र आपल्याला माहित आहे। पुढचा मुद्दा घेऊया, त्यानंतर परत या सूत्राकडे येऊया। स्कूटरचे वस्तुमान ट्रकच्या वस्तुमानापेक्षा खूपच कमी असल्यामुळे टक्कर झाल्यानंतर तिचे म्हणजे या स्कूटरचे त्वरण ट्रकच्या त्वरणापेक्षा खूप जास्त असते, म्हणून स्कूटर खूप दूरवर फेकली जाते। म्हणजेच या उदाहरणामध्ये जे त्वरण निर्माण होतं ना, हे निर्माण होणारं त्वरण हे बल आणि वस्तुमान यांच्यावरती आधारित असतं, त्यामुळे जे अधिक बल प्रयुक्त करतं व ज्याचं वस्तुमान हे सर्वाधिक जास्त आहे अशा ट्रक सोबत या स्कूटरची धडक झाल्यानंतर या स्कूटरमध्ये अधिक त्वरण निर्माण होतं आणि स्कूटर दूरपर्यंत फेकली जाते। पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी एक उदाहरण दिले मित्रांनो की जर u बरोबर u काय असतो मित्रांनो, सुरुवातीचा वेग u बरोबर 5 मीटर प्रति सेकंद, a बरोबर त्वरण म्हणजे किती दिलेलं आहे, a बरोबर 12 मीटर प्रति सेकंदचा वर्ग आणि t बरोबर कालावधी 3 सेकंद। तर आपल्याला शोधायचं काय आहे, s म्हणजेच त्या ठिकाणी झालेलं विस्थापन। तर या ठिकाणी सर्व काही किमती दिले आहेत, परत वाटल्यास आपण एकदा लिहून घेऊया। u बरोबर 5 मीटर प्रति सेकंद, a ची किंमत आहे 12 मीटर प्रति सेकंदचा वर्ग, t म्हणजे कालावधी दिले मित्रांनो 3 सेकंद। पुढे तर आपल्याला शोधायचं काय, विस्थापन। तर न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या समीकरणानुसार समीकरण काय, s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग। किमती ठेवूया मित्रांनो, u ची किंमत किती आहे 5 गुणिले t ची किंमत या ठिकाणी 3 आहे, याला कंसात घेऊया सोपं जाईल आपल्याला। परत 1/2 a ची किंमत या ठिकाणी किती आहे 12 गुणिले t ची किंमत 3 आहे व त्याचा वर्ग सोडवून घेऊया आपण। या ठिकाणी 15 येईल अधिक या ठिकाणी 1/2 आहे, या 2 आपण या 12ला भाग देऊया, उत्तर किती येईल 6 येईल मित्रांनो, गुणिले 3 चा वर्ग 9 आणि याला आपण आता कंसामध्ये घेऊया, अगोदर गुणाकार करूया, अधिक 54 येईल आणि त्यानुसार उत्तर किती येईल मित्रांनो या ठिकाणी 69 मीटर। तर त्या ठिकाणी झालेलं विस्थापन किती येईल, s ची किंमत आली आहे मित्रांनो s बरोबर 69 मीटर। पुढे जाऊया। पुढे देखील आणखी एक उदाहरण दिले मित्रांनो की एक विमान 3.8 मीटर प्रति सेकंद वर्ग या त्वरणाने 20 सेकंद धावपट्टीवर धावल्यानंतर हवेत झेपावते, तर त्या विमानाने हवेत झेपावण्यापूर्वी किती अंतर पार केले। तर या ठिकाणी दिलेली माहिती आपण लिहून घेऊया। काय काय दिलेलं आहे, सुरुवातीला पहा मित्रांनो, u ची किंमत किती असेल 0, कारण ते विमान सुरुवातीला स्थिर आहे ना म्हणून। त्यानंतर a त्वरण किती आहे 3.8 मीटर प्रति सेकंद त्वरण, कालावधी दिलाय t बरोबर 20 सेकंद। तर हे विमान हवेमध्ये झेपावण्यापूर्वी त्याने किती अंतर पार केलेलं आहे, तर s ची किंमत शोधायची आपल्याला। s बरोबर काय, परत तेच समीकरण वापरायचं आपल्याला, s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग। इथं u ची किंमत 0 आहे, 0 गुणिले t कंसात टाकायला अधिक 1/2 a ची किंमत किती आहे मित्रांनो 3.8 गुणिले t चा वर्ग म्हणजे इथं 20 चा वर्ग येईल। इथं उत्तर किती येईल 0, त्यामुळे आपण इथं काही घेणार नाहीयेत। तर 1/2 गुणिले 3.8 गुणिले 20 चा वर्ग 400। चला पुढे आता इथं सोडून घेऊया, 2 न 400 ला भाग देऊया, उत्तर किती येईल मित्रांनो 200 आलंय, म्हणून 3.8 गुणिले 200 हे सोडून घेऊया, उत्तर किती येईल 706 मीटर। इतकं अंतर हे विमान पार करेल हवेमध्ये झेपावण्याच्या अगोदर। तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 दिवस दुसरा कृतीपत्रिका 2
याविषयी आपण सखोलपणे माहिती घेतली आहे। त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 2च्या कृतीपत्रिका व त्याचबरोबर उर्वरित विज्ञान भाग 1च्या कृतीपत्रिका देखील अभ्यासणार आहोत। त्यामुळे अशाच विज्ञानविषयक व्हिडिओज मिळवण्यासाठी व वेगवेगळे शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।